Co-powered by Techno. पालघर जिल्ह्यातलं सर्वात मोठं प्रसिद्ध असलेलं देवस्थान ते म्हणजे विरारचं जीवदानी माता आणि या जीवदानी मातेच्या आजपासून शारदीय नवरात्र उत्सवाला सुरुवात झालेली आहे। आपण बघू शकता की मी मातेच्या गाभाऱ्यामध्ये आहे। हे अतिशय मोठ्या डोंगरावरती जीवदानी मातेचं मंदिर आहे आणि आज या पहिला दिवस आहे नवरात्र उत्सवाचा। आपण या ठिकाणी जर बघितलं तर घटस्थापनेला सुरुवात झालेली आहे। घटस्थापना या ठिकाणी होत आहे। पहाटेपासूनच या ठिकाणी जीवदानी मातेच्या दर्शनासाठी हजारो भाविकांनी जे आहे या ठिकाणी गर्दी करायला सुरुवात केलेली आहे आणि 9 दिवस जो आहे हा जीवदानी मातेचा डोंगर जो असतो हा या भाविक भक्तांनी फुलून गेलेला असतो। जीवदानी देवी संस्थानचे उपाध्यक्ष पंकज ठाकूर माझ्यासोबत आहेत। सर, काय सांगणार एकंदरीत कशा पद्धतीनं पूर्णपणे या 9 दिवसाची व्यवस्था असते? जय जीवदानी। दरवर्षीप्रमाणे नवरात्र उत्सवामध्ये आता आजपासून सुरू झालेलं त्याप्रमाणे पूर्ण सुरक्षा व्यवस्था म्हणजे जे काही नागरिक येतात आहेत, तुम्ही बघितलं असेल की महाराष्ट्रातून नाही तर बाहेरच्या राज्यातनं किंवा बाहेरच्या देशांमधनं सुद्धा नागरिक त्यांच्या सुरक्षेच्या दृष्टीने CCTV म्हणा किंवा सुरक्षा रक्षक म्हणा सगळ्यांच्या माध्यमातून आपण पूर्ण सुरक्षा केलेली आहे। पोलिसांचा फोर्स पाठा पण आहे आणि आमच्या संस्थानातर्फे पण आमच्या संपूर्ण कर्मचारी आणि बाकी सर्व आहे। तसेच जे भाविक येतात आहेत त्यांना संपूर्ण 10 दिवस भंडारा हा मोफत आहे आणि केबलच्या माध्यमातून म्हणा तुम्ही म्हणाल की वसईपासून ते गुजरात बॉर्डर पर्यंत केबलच्या माध्यमातून आपण लाईव्ह संपूर्ण तुम्ही दर्शन घेऊ शकता। YouTubeच्या माध्यमातून देशाबाहेर सुद्धा आपण देवीचं दर्शन घेऊ शकता। अशा अनेक प्रकारच्या सुविधा आणि आपण इकडे केलेल्या आहेत। वरती येण्यासाठी फेनिक्युलर जी आहे आमची त्याच्या माध्यमातून आपण जर 80 ते 90 100 माणसं एका वेळी येऊ शकतो। वरती गडावर आल्यानंतर 7व्या मजल्यावर आल्यानंतर 2 मोठ्या लिफ्ट बनवलेल्या आहेत ज्याच्यात एका लिफ्टमधनं 50 माणसं ॲट ए टाइम 100 माणसं पटकन आपण येऊ शकतो आणि संपूर्ण या लोकांना कुठल्या प्रकारचा त्रास होण्या दृष्टीने संपूर्ण व्यवस्था आपण वरच्या माध्यमातून केलेली आहे। या पूर्ण 9 दिवसाच्या कार्यकाळामध्ये एकंदरीत किती भाविकांची या ठिकाणी गर्दी असते आणि कुठून येतात आणि भाविकांच्या काय मनोकामना असतात? भाविकांच्या एक मनोकामना असते की चांगल्या प्रकारचे दर्शन मिळून आपण जे काय देवीकडे मागणं आहे ते मागणं व्हावं म्हणून हे करत असतात। मी मगाशी म्हणलं महाराष्ट्रात नाही तर बाहेरच्या राज्यातनं सुद्धा भरपूर लोक येतात। दिवसाला जवळ 40-50 हजार लोक ही येत असतात आणि मंगळवार, शुक्रवार किंवा रविवार आणि दसरा या दिवशी ते 1 लाखापर्यंत लोक जातात। अशा प्रकारे लाखो लोकांचा इथे समुदाय येतो त्या दृष्टीने त्यांना चांगल्या प्रकारे सुविधा देण्याचा प्रयत्न त्या संस्थांच्या माध्यमातून आम्ही करतोय। बघितलेले काही या विरारच्या जीवदानी देवीच्या देवस्थानासाठी आणि देवीच्या दर्शनासाठी राज्य परराज्यासह संपूर्ण महाराष्ट्रातला लाखो भाविक जे आहेत त्या 9 दिवसामध्ये या ठिकाणी येत असतात आणि याच भाविक भक्तांनी जीवदानीचा डोंगर हा फुलून गेलेला असतो। विजय गायकवाड, TV9 मराठी, विरार। Co-powered by Techno. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।